नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्हाला ना रिटर्न संभाजीनगरला जायचं होतं म्हणून सकाळचं नाही तर पटापट सगळे कामं आवरणं चालू होते. मम्मी लवकर उठली होती. सगळे कामं आवरून ना लगेच कणिक वगैरे सुद्धा मळायला घेतले आणि मी मात्र लेट उठले होते. आता आईचं घर माहेर बोललंय आपलं, तर आपलं तसंच असतं सगळ्या मुलींचं. मला दिवसभर कितीही कामं असले ना माहेरी मला तर काही वाटत नाही. पण सकाळचं उठायला मला लई कंटाळा येतो. रोज-रोज उठून रोज-रोज तेच कामं करून जरा आपल्याला ना असं वाटतंय की एक दिवस जरी आराम भेटलाय तेवढं चांगलं वाटतंय. तर सकाळचं मी कधीच उठत नाही मम्मीच्याकडे. माझी आई उठून सगळे कामं करून घेत असते. मम्मीचं म्हणणं होतं, "इथूनच जेवण वगैरे तू बनवून ने. इथून गेल्यावर तू कधी बनवणार आणि कधी ते ऑफिसला जाणार? खूप जास्त उशीर होऊन जाईल. इथून तू थोडंफार जर बनवून घेतलं तर तुला तिथे गेल्यावर टेन्शन राहणार नाही." म्हटलं, "ठीक आहे आई, इथूनच मी बनवून घेते." राजूचे पप्पा आणि राजवीर झोपले होते. म्हटलं, "तोपर्यंत माझे सगळे कामं आवरून जाणार आणि टिफिन पण बनवून होऊन जाणार." तर इथे आईनं कणिक मळून दिलं होतं मला. मी लगेच इथं चपात्या बनवायला घेतले. आता सिलेंडर आईचं पण संपलंय. खरंच खूप प्रॉब्लेम चालू आहेत गावाकडे पण आणि शहरात पण सारखंच झालंय. आणि माझ्या आईच्या घरी ना गावाकडे असून पण आहे ना चूल नाहीये. म्हणजे बनवलंच नाही ते ना त्याला काही गरज पडतच नाही. जास्त करून ते गॅसवरच करतात. पण आता ना बोलतात ना कोणतीही गोष्टीची आपल्याला जेव्हा नसते ना तेव्हा तिची किंमत कळते. तर इथं ना इटाचा आम्ही लावलाय आणि त्याचं चूल बनवलेलं होतं आणि त्याच्यावरच स्वयंपाक चालू आहे. पहिले गॅस होता म्हणून टेन्शनच नव्हतं. म्हणजे बाहेर कोणी स्वयंपाक करायचंच नाही. पण आता संपलंय म्हणून आहे ना चूल पेटवलं होतं. म्हणजे पेटवते मम्मी कधीतरी. तर आता सध्या नव्हता म्हणजे 1-1.5 वर्षापासून चूलच नव्हता. म्हणजे काही गरजच पडत नाही. पण आता ना परत मम्मीला दुसरं बनवायचं आहे. तर म्हटलं जाऊ दे मम्मी जसं आहे तसं त्याच्यावरच मी चपात्या बनवून घेते. इथं ना मी चपात्या केल्या. त्याच्यानंतर आहे ना बाकी सगळे कामं सुद्धा आवरायची होते. आईनं इथं भाजी करून घेतली होती आणि मला फक्त आता भांडे वगैरे घासायचे होते. आता हे कामं सगळे माझ्या मम्मीनं नंतर पण केले असते. पण तिला पण इतके कामं असतात. तिला अंगणवाडीमध्ये जावं लागतंय. आता 9 वाजले का तिकडं तिला जावं लागतं. मग कसं आपण जर एवढं पसारा पांगून ठेवलंय तर मग ती कधी आवरणार आणि कधी तिकडे जाणार. कसं आईला पण आराम अजिबात भेटत नाही. म्हणतात ना आपण कसं माहेरी गेल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्याला आराम भेटतो. आपण आईच्या घरी गेल्यावर आपल्याला 2 दिवस केव्हा आराम भेटेल किंवा तेवढंच आपण एन्जॉय करू. पण आपली आई तसं कधीच विचार करत नाही. तिला तर कुठंच आराम नसतं. आता तिचं माहेर बोललंय तर ते इतके दिवस राहत नाही. आता त्याचं म्हणजे वय झालं तर तिकडे जास्त करून जात पण नाही. आणि इकडेच ते संसारमध्ये असतात. ही मुलं माझी कसे करणार, ते कसे करणार, याचं कसं होतंय, त्याचं कसं होतंय, याला काही लागतंय, त्याला काय लागतंय, हेच चालतं. आणि कधीच ते एक दिवस पण आहे ना कुठंच आरामात राहत नाही. आणि आपलं कसं आपण माहेरी जाऊन राहू शकतो, पण त्याला तसं पण नाही. म्हणून मी माझ्या आईला नेहमी म्हणत असते, की आई माझ्याकडे तरी ये 2 दिवस. माझी ताई पण तशीच करते. पण आईचे ते अंगणवाडीमुळे ते कुठंच जात नाही, तिथंच राहतात आणि खरंच खूप जास्त कामं त्याला असतात. आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय, की तिला पण आराम भेटायला पाहिजे. जसं आपल्याला वाटतंय तसं. तरी तिने सगळे कामं आवरून झाले होते माझे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून लगेच निघालो. ती काही क्लिप मी घेतली नाही. खूप जास्त उशीर झालं होतं. राजवीरच्या पप्पाला उशीर झालं, की ती इतके चिडचिड करतात ना, ते बोलतात, की 2 मिनिटात निघली तर आहे, नाही तर मग मी जातोय, असं त्याचं हे असतं. म्हणून मी जास्त विचार न करता डायरेक्ट जशी आहे तसंच निघून जात असते. तर इथं ना जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि तिकडचा चिवडा वगैरे खूप छान लागतो म्हणून ते पण आम्ही घेतलं होतं. इकडे तसं भेटत नाही, वेगळंच असतं, जास्त तेलकट असतं. तिकडे तसं नसतं. आता गावाकडची आम्हाला ती सवय आहे. म्हणून तसं लागत असेल तर असो. इथं घरी आलो आणि लगेच आहे ना म्हटलं चला आता त्याचं टिफिन पॅक करून देते. आता सगळं तिथून बनवून आणलेलं होतं. फक्त आता डब्यामध्ये भरायचं होतं. राजवीरला पण स्कूलमध्ये मला पाठवायचंच होतं. मी ठरवून आले होते, की त्याला पाठवणार, पण त्याला काय अजिबात बरं वाटत नाहीये. म्हणजे त्याला खूपच खोकला वगैरे किंवा ताप वगैरे येतोय आणि मग म्हटलं नकोय. याच्यामुळे ना दुसऱ्या लेकराला पण इन्फेक्शन होणार किंवा त्याला पण खोकला वगैरे येणार. ते मला जमत नाही. म्हणून मी त्याला काही पाठवणार नव्हते आजचे दिवस आणि त्याला पण आता दवाखान्यात न्यायचंय. म्हटलं दुपारी मी नेते. यायचं टिफिन वगैरे भरून दिलं किंवा ते निघून गेल्यावर मला एवढे कामं राहणार नाही आणि जे काही आहेत ना ते नंतर मी आवरेल. आणि मलाही सुद्धा अजून फ्रेश व्हायचंय किंवा मी पण तशीच तिथून निघाले होते. आता आम्ही लवकरच आलो. 9 वाजेपर्यंत आम्ही इथं पोहोचलो होतो आणि 10 वाजेपर्यंत ते ऑफिसला जातात. म्हणजे तेवढं वेळ असतं त्याच्याकडे. म्हणून थोडंसं लवकर आम्ही निघालो होतो घरूनच आणि माझा भाऊ पण आमच्यासोबत होता. आम्ही सगळे सोबतच आलेलो. पण सगळ्याच क्लिप मला घेता येत नाही. कधी-कधी कसं होऊन जातंय म्हणजे जास्त घाई असते ना त्याच्यामध्ये ती मोबाईल काढा आणि ते शूट करा तेवढं होतच नाही. म्हणून काही गोष्टी राहून जातात. तरी त्यानं जे काही टिफिन वगैरे मला पॅक करायचं होतं ते करून दिलं आणि दुपारचं ना मी खरंच खूप आराम केलं. असं गावाकडून आल्यावर आहे ना खूप थकल्यासारखं वाटतंय. जेव्हा आपण शेतात कामं करतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही. पण तिथून आल्यावर खूप थकल्यासारखं वाटतं. मला तर खूपच जास्त वाटत होतं. तर इथे दुपारचे जे काही कामं होतं ते आवरून घेतले. त्याच्यानंतर आहे ना राजवीरला पण मी झोपू घातलं होतं आणि आता तो पण उठला होता. थोडंसं त्याला बरं वाटत होतं. त्याला सुद्धा मी हॉस्पिटलमधून आणलं आणि काही औषध वगैरे त्याला द्यायचं होतं. पण त्याला औषध वगैरे प्यायला थोडंसं कंटाळाच येतोय आणि औषध खरंच कडवं असतं.
असतं सगळं तोंडात ते जाते. गोळी तो खाऊन घेतो, लगेच तोंडात जाते. पण औषध कसं पूर्ण तोंडात फिरत असते ना, तर त्याला खूप जास्त कंटाळा येतो. पण काय करतात, खोकला आहे तर तो औषध देणारच होते त्याला डॉक्टर. तरी त्याने पहिले त्याला औषध दिलं आणि अभ्याससुद्धा घ्यायचा होता. आता एक्झाम चालू आहे, तर मग हे तर करणं खूप गरजेचं आहे. कोणतीही कामं मी साईडला सोडून देत असते. कितीही महत्त्वाचे असू द्या, पण राजवीरचा अभ्यास घेणं मला खूप गरजेचं वाटतं. कसं आता जास्त दिवस राहिले नाही, थोडे दिवसच राहिले आणि मग एक्झाम स्टार्ट झाली की जास्त त्याला प्रॉब्लेम येतो. आपण जर नाही घेतलं, तर मग स्वतः त्याला कधीच करायचं नसतं ना. आता तर तब्येतच बरी नाहीये, तर आपण त्याला ओरडू पण शकत नाही आणि मारू पण शकत नाही. आता क्वेश्चन त्याला टाकून द्यावं लागतं, तेव्हा तो अभ्यास करतोय. आणि गावाकडं ना, त्यानं काय केलं, मम्मीच्या घरी कापूस वगैरे होतं ना, त्याच्यामध्ये गेलं. त्याला इतकं ना म्हणजे जास्तच किडे वगैरे चावले, तर तेच तो दाखवत होता, की मम्मी मला असं होतंय, तसं होतंय. गावाकडून आल्यावर त्याचे काही ना काही नाटके असतात आणि उन्हात फिरलाय ना म्हणून खूप जास्त त्याला ताप वगैरे होता. म्हटलं असू दे बाळ, थोडं थोडं करून तू कर, जास्त नको करू. मी तुला क्वेश्चन टाकून देते, तू आन्सर लिही फक्त, नाहीतर रीड कर, कसं तरी होऊन जाणार. तू जर नाही केलं तर कसं होणार. ट्युशन पण नाहीये सध्या, ट्युशन सुद्धा मी बंद केले. ट्युशन राहिले असते तर त्याच्यामध्ये तो थोडंफार करून घेतो, पण घरी राहिलं ना तर त्याला काहीच करायचं नसतं. फक्त टीव्ही बघतोय आणि आपण जर असं काहीतरी घेऊन बसलो तर मग करतोय. म्हणून त्याला ना मी लाडीगोडी लावून इथं अभ्यासाला बसवलं होतं. म्हटलं चल तुला मी क्वेश्चन टाकून देते आणि मला तो म्हणतो की तू एक कर मम्मी, मी एक करतो. असं करून आम्ही अभ्यास करून घेत असतो त्याच्याकडून. माझे सगळे कामं मी साईडला सोडत असते. अजून मला जेवणसुद्धा बनवायचं होतं संध्याकाळचं, पण म्हटलं जाऊ द्या, थोडंसं त्याला वेळ देते. त्याच्यानंतर राहिलेले कामंसुद्धा मला आवरायचे होते. गावाकडून काही मी दुसरं सामान पण आणलं होतं, ते सुद्धा मला भरून ठेवायचं होतं. ते पण गोणीतच पडलंय आणि जे काही ताईला दिलं होतं ना मम्मीनं, ते मी त्याला देऊन टाकलं. दुपारचं मी ताईकडे पण गेले होते आणि जे काही माझं होतं ना, ते गोणीतच होतं. आता हे सगळं काढून घ्यायचं होतं मला. आता दरवेळेस आहे ना, मला कोणी पण म्हणतं, की "इतकं काय आणतेस तू? दरवेळेस काही ना काही तुझ्या आईकडून घेऊन येत असते किंवा दरवेळेस काय भरतेस तू एवढं?" पण काय म्हणजे आईची एक वेगळी माया असते. खरं सांगते मी तुम्हाला. "हे घेऊन जाय बाळ तुला, ही डाळ ने, ही मिरच्या ने, तुला हे लागल, तुला ते लागल, तुला याची डाळ लागेल." असं माझ्या आईचं नेहमी म्हणणं असतं. मलाच नाही तर माझ्या ताईला पण ते तसेच देतात आणि नेहमी ना खरंच म्हणजे कधीच आम्ही खाली हात आईच्याकडून येत नाही आणि सगळ्या मुलींचं तसंच असेल. कोणतेच आई अशी नसेल की त्याला डाळी वगैरे किंवा सगळ्या सकळ धान्य वगैरे देत नसेल. लसूण, अजून जे काही शेतातून त्यानं आणलेलं होतं ना, रानातून जे भाज्या आपल्याला इथं भेटत नाही, ते पण मम्मीनं आम्हाला भरून दिल्या होत्या आणि मिरच्या पण. आता मिरच्या इथे भेटतात, आपल्याला काही ती नवीन गोष्ट नाही, पण त्याच्या शेतात आहे. तर आईचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत माझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुम्ही घेऊन जायचं, नंतर तुम्हाला विकतच घ्यायचंय. तर माझ्या आईचं ना जेवढं होतंय ना तिच्याकडून, तेवढी ती करत असते ना आमच्यासाठी ना, तर खरंच ती खूप जास्त असं म्हणजे जीवाचं पाणी करत असते, की माझ्या मुलीला पण भेटायलाच पाहिजे. आता हे भाज्या ना इतक्या उंच झाडावर असतात, तरी पण मम्मीनं कुठून आणल्या काय माहिती, पण मला पिशवीत भरून दिल्या होत्या. आता आम्ही पण शेतात गेलो होतो, पण आम्ही तोडल्या नाहीत. जवळच झाड होता, पण हे बोलले की कोण तोडणार, असं म्हणून सोडून दिलं. पण आईनं माझ्यासाठी घेऊनच आली आणि मी ते घेऊन पण आली होती. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच पुढे शेअर करणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणतात नक्की मला सांगा. आमच्या लँग्वेजमध्ये थोडंसं वेगळं म्हणतात. तुम्ही काय म्हणतात तेवढंसं मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. तरी ते ना सगळं सामान वगैरे व्यवस्थित भरून घेतलं. त्याच्यानंतर आता संध्याकाळची देवपूजासुद्धा करायची होती. 2-3 दिवसानं मी घरी नव्हते. खूप धूळ वगैरे झाले होते आणि म्हटलं चला आता उद्याच देवाला वगैरे अंघोळ घालेल. आता नाही, संध्याकाळचं नाही करत म्हणतात ना तसली पूजा, तर मी तसं काही केलं नाही. फक्त दिवाबत्ती केला होता संध्याकाळचा, अगरबत्ती वगैरे लावून घेतली होती. म्हटलं उद्या आता आपण सगळं करूया, सगळं स्वच्छ करूया. 2 दिवस का असून आपण गावी गेलो की पूर्ण धूळ वगैरे बसते किंवा खरंच खूप खराब होऊन जाते. मला तर तसंच वाटतं की तिथून आल्यावर लगेच सगळं स्वच्छ झालंच पाहिजे. पण एवढ्या लवकर होत नसतं. आता गावाकडून आल्यावर आपण इतकं थकून जातोय ना, तर मी 2 दिवस मला उमजतच नाही काही पण, इतकं अंग वगैरे दुखतंय. पण काय करताय, आपल्याला कामं जे काही डेलीचे आहे ते करावंच लागते. तर इथं संध्याकाळचं जेवणसुद्धा मला बनवायचं होतं. चपात्या अगोदर मी बनवून घेतल्या, भात वगैरे सुद्धा मी लावून घेतलं होतं आणि मला ना इथे फक्त वरण बनवायचं होतं. चवळीची डाळचं मी वरण बनवते. याची काही रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही. पटकन जेवण मला बनवून घ्यायचं होतं. माझ्या भावाला परत लॅबमध्ये जायचं होतं आणि तो लवकर आला होता आज जेवायला. म्हणून इथं ना पटापट सगळं जेवण मी बनवून घेतलं होतं. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. तर भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, जे काही माझी रोजची डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये. तर चला इथंच एंड करते. बाय.